एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 रुपयाला विकतो. एक मोबाईल फोनवर त्याला 20% नफा तर दुसऱ्या मोबाईल फोनवर 20% तोटा होतो. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा तोटा होतो? याचा बघा मित्रांनो एक शॉर्ट टिक सुद्धा आहे. जर विक्री किंमत सेम असेल आणि नफा दिला असेल किंवा तोटा दिला असेल, त्याचा म्हणजे सेम नफा तोटा दिला असेल तर त्याचं स्क्वेअर करून भागिले 100 करायचं, उत्तर येतं आपलं. पण आपण एक मेथड न जाऊ. बघा पहिल्यांदा काय म्हणते, त्याला 20% नफा झालाय. 20% नफा काय असतो? 20% नफा झालाय. त्याचा अर्थ काय असतो? 1/5 म्हणजे काय बघा, 5 झाली त्याची खरेदी किंमत, 6 झाली त्याची विक्री किंमत. पुन्हा काय म्हणते मित्रांनो, त्याला 20% तोटा झालाय. 20% तोटा झाले. त्याचा अर्थ काय असतो? 1/5. तोटा झाला म्हणजे वजाबाकी, म्हणजे काय, 5 मधून 1 गेला 4. म्हणजे ह्या झाल्या खरेदी किमती, ही झाली विक्री किंमत. पण मित्रांनो आपल्या गणितामध्ये काय सांगितलं? विक्री किमती सेम आहेत. मग आपण विक्री किमती सेम करून घेऊया. म्हणजे आता 6 ला 2 न गुणू, 4 ला 3 न गुणू म्हणजे 12 होतं. 6 दुनी 12, 4 त्रिक 12. मग याला पण 2 न गुणावं लागेल, याला पण 3 न गुणावं लागेल. 5 दुनी 10, किती झालं हे? 10. 5 त्रिक 15 झालं हे, आणि हे काय होणार? 12 होणार. बरोबर. म्हणजे आता बघा 10 आणि 15 25, म्हणजे आपली टोटल खरेदी किंमत झाली 25 आणि टोटल विक्री किंमत किती होणार? 12 आणि 12 24. बघा आता ही झाली खरेदी किंमत, ही झाली विक्री किंमत. आपल्याला काय विचारलं मित्रांनो? तोटा किती झालाय. बरोबर आहे. बघा आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत, आपल्याला गणितामध्ये फक्त विक्री किंमत दिली मित्रांनो. किती? 3600 एका मोबाईलची विक्री किंमत. 2 मोबाईलची किती होणार? 7200. म्हणजे 24 बरोबर 7200. तर आपल्याला काय तोटा विचारला? तोटा किती झालाय मित्रांनो? 25 मधून 24 गेले 1. तोटा किती झालाय? 1 रेशो झालाय. आपल्याला 1 रेशोची व्हॅल्यू काढायची. दिली किती? 24 रेशोची व्हॅल्यू दिली. 24 1 24, 24 1 72, म्हणजे किती झालं? 300. 1 ची व्हॅल्यू किती दिली? 300. म्हणजे 300 रुपये तोटा झाला आहे त्याला. धन्यवाद.